नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवक भरती, जिल्हा परिषद भरती आणि जी आपली होणार आहे पहा वनरक्षक भरती अशा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सराव म्हणून घेणार आहोत। आणि मित्रांनो, हे जे 30 प्रश्न आहे यातील पहा शेवटचे जे 5 प्रश्न असणार आहेत हे करंट अफेअर्स 2023 वर आहेत आणि जे उरलेले 25 प्रश्न आहेत हे आपण कोणत्या ना कोणत्या परीक्षेला आलेले प्रश्न घेतलेले आहेत आणि यातील जवळपास सर्व प्रश्न हे TCS पद्धतीने घेण्यात आलेले आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सर्वात महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत। हा आपला चौथा भाग आहे। यापूर्वी आपण 4 भाग जे आहेत हे संभाव्य प्रश्नसंच म्हणून केलेले आहेत अपलोड, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन टेलिग्रामला जॉइन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF नोट्स आणि महत्त्वाच्या ज्या काही असणारे प्रीवियस क्वेश्चन पेपर ते देखील उपलब्ध केलेले आहेत। मित्रांनो, अजून एक विनंती आहे की चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील महन पूर्ण करायचे आहे। मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ आहे पहा, त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता। आपल्याला पहिलाच प्रश्न विचारला आहे की मन पूर्ण करायचे आहे, अर्धी मन काय आहे, तळे राखील तो आणि डॅश दिलेला आहे, तर याची मन पूर्ण करायची आहे। याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पाणी चाखील। पहा, जो तळे राखील तो पाणी चाखील। आणि याच्यावरती ज्या काही महत्त्वाच्या म्हणी आहेत, म्हणी झालं, समानार्थी शब्द झालं, विरुद्धार्थी शब्द झालं, वाक्प्रचार झालं, तर त्यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। मित्रांनो, जे काही आपण यामध्ये म्हणी वगैरे घेतलेले आहेत 100 प्रत्येक गोष्टी घेतलेल्या आहेत, तर त्यापैकीच आपल्याला एक ही नेहमी विचारली जाते, कारण आपण यापूर्वी ज्या आलेल्या आहेत त्या पूर्ण घेऊन काही थोड्याशा महत्त्वाच्या देखील म्हणी घेतलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, डॅश वर्षामध्ये सोलापूर नगर परिषद ही नगर परिषदेच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवणारी भारताची पहिली नगर परिषद बनली होती। प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे पहा, आपल्याला हा PWD 2019 ला जी भरती झाली त्यामध्ये विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न ज्यावेळेस जे महापोर्टल सुरू होतं तर महापोर्टलवर अशा प्रकारचे प्रश्न हे नेहमी विचारले जात होते। तर पहा, कोणत्या वर्षामध्ये सोलापूर नगर परिषद ही नगर परिषदेच्या इमारतीवर झेंडा फडकवणारी, कोणता राष्ट्रीय झेंडा फडकवणारी भारतातील पहिली नगर परिषद बनली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 1930 या वर्षी। पहा, 1930 या वर्षी जी सोलापूरची नगर परिषद आहे तर त्या नगर परिषदेने त्यांच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवला होता। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जगातील एकूण युरेनियमच्या साठ्यापैकी खालीलपैकी कोणत्या देशाकडे 40% साठा आहे? पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे। हा प्रश्न आपल्याला भूगोल या विषयावरती सुद्धा विचारला गेलेला आहे। तर पहा, जगात जेवढं काही एकूण युरेनियम आहे तर त्याच्या साठ्यापैकी असा कोणता देश आहे की त्या देशाकडे एकूण म्हणजे एकट्या देशाकडे 40% साठा उपलब्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे पहा, ऑस्ट्रेलिया देशाकडे एकूण युरेनियमच्या साठ्यापैकी एकट्या देशाकडे 40% साठा उपलब्ध आहे। पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल ऑस्ट्रेलिया। यानंतरचा प्रश्न आहे, तत्कालीन मुंबई राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण जे काही आपले सरळ सेवा किंवा MPSC अशा स्पर्धा परीक्षामध्ये येणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 100% माहीत असायला पाहिजे, कारण ज्यावेळेस आपलं जे भौगोलिक क्षेत्र सुरू होतं किंवा राज्यावरती जर काही सुरू होतं तर पहिल्या प्रश्नापासूनच हा विषय आपल्याला देण्यात आलेला आहे की मुंबई राज्यातून, लक्षात ठेवा, तत्कालीन मुंबई राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 1960 साली। आपल्याला जर तारीख विचारली तर 1 मे 1960 हा जो दिवस आहे या दिवशी महाराष्ट्र दिन म्हणजे साजरा केला जातो, म्हणजेच तत्कालीन मुंबई राज्य जे होतं त्यामधून महाराष्ट्राला वेगळं करण्यात आलं, म्हणजेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली होती 1 मे 1960 ला। तोच दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि 1 मे 1960 1 मे हा जो दिवस आहे हाच दिवस पहा आपण कामगार दिन म्हणून देखील साजरा करतो। लक्षात ठेवा, दिनविशेषवरती हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला होता की कामगार दिन कधी साजरा केला जातो, तर 1 मे हा दिवस कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा
करण्यात येतो आणि 1960 या वर्षी मुंबई राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे। पर्याय 2 या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कान्हेरी गुहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये स्थित आहेत? पहा, कान्हेरी ज्या गुहा आहेत ह्या राज्यात आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील कोणतं असं राष्ट्रीय उद्यान आहे की त्याच्या एरियामध्ये येतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे तर या राष्ट्रीय उद्यानामध्ये पहा कान्हेरी गुहा ज्या आहेत या परिसरामध्ये आहेत। पर्याय 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असं घोषित करण्यात आलं होतं? प्रश्न महत्वाचा आहे, प्रश्न फक्त समजावून घ्यायचा। तर भारतीय राज्यघटनेमध्ये अशी कोणती सुधारणा झाली की त्या सुधारणेदरम्यान जो दिल्ली भाग आहे किंवा दिल्ली जे आहे तर या दिल्लीला केंद्रशासित प्रदेश तसेच राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटलं जाईल असं घोषित करण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर जी घटना कायदा झालेला आहे 69वी सुधारणा 1991 ची त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की दिल्ली जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याला दिल्ली म्हणजे राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र देखील म्हटलं जाईल। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। पहा, उत्तर लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती किंवा घटना कायदा जो आहे 1991 चा 69वी सुधारणा आहे तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला राजधानीचं क्षेत्र देखील म्हटलं जाईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतीय वायुदल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, जे काही आपले राष्ट्रीय दिनविशेष आहेत पहा राष्ट्रीय दिनविशेष वरती महत्त्वाचा प्रश्न आपल्याला हा विचारला जातो आणि ज्यावेळी लक्षात ठेवा जर परीक्षा आपली ऑक्टोबर मे जून अशा महिन्यात जर कधी आली तर त्या ठिकाणचा जो जवळचा दिवस असतो दिनविशेष त्यावर आपल्याला जास्त करून प्रश्न हे विचारले जातात। लक्षात ठेवायचंय भारतीय वायुदल दिन हा जो आहे हा पर्याय क्रमांक 1 8 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आणि असेच आपल्याला राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण एका वर्षात जेवढे काही राष्ट्रीय दिनविशेष आहेत ते आपण पूर्ण घेतलेले आहेत। तर 8 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा भारतीय वायुदल दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे। पहा, भूगोलावरती हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि महाराष्ट्राचा भूगोल विशेष करून त्यावर हा प्रश्न विचारला जातो। लक्षात ठेवा, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर जांभी मृदा जी आहे ही आपल्या महाराष्ट्रात जास्त ठिकाणी ज्या पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये जास्त प्रकारे ही मृदा आढळते, जांभी मृदा। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून खालीलपैकी कोण यशस्वी झालं? म्हणजे या ठिकाणी पहा एक प्रकारे आपल्याला पाठीमागच हा प्रश्न विचारण्यात आला होता की पेशवा याचा घराण्याचा संस्थापक कोण? त्या ठिकाणी पहा ते उत्तर थोडंसं चेंज होतं, या ठिकाणी उत्तर थोडंसं चेंज आहे। तर या ठिकाणी प्रश्नच विचारला आहे की 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झालं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर बाळाजी बाजीराव जे आहेत हे 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून ठरलेले यशस्वी असणारे एक व्यक्तिमत्व होतं। पर्याय 1 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे? पहा, विरुद्धार्थी शब्दाची जोडी विचारली पण आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर पगडा आणि वर्चस्व हे आपलं उत्तर बरोबर आहे पण जोडी जी आहे जोडी ही चूक आहे। यामध्ये पहा नैपुण्य अप्रावीण्य नीज जाग नीट आरोग्य हे जे आहेत हे सर्व विरुद्धार्थी शब्द आहेत आणि या ठिकाणी पगडा आणि वर्चस्व हा जो शब्द आहे हा समानार्थी शब्द आहे, त्यामुळेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे डॅश वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे। पहा, खालीलपैकी असं कोणतं वन्यजीव अभयारण्य आहे की जे दोन नद्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत वर्धा आणि वैनगंगा या ज्या दोन नद्या आहेत तर या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी ते स्थित आहे, म्हणजे त्याच्या जवळ ठिकाण आहे ते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जे चपराळा वन्यजीव अभयारण्य आहे हे वर्धा आणि वैनगंगा पहा वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळती स्थित आहे। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल चपराळा वन्यजीव अभयारण्य। यानंतरचा प्रश्न आहे मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान दुसरे मराठा युद्ध किंवा त्याला दुसरे अँग्लो मराठा युद्ध म्हटलं जातं तर ते किती वर्ष लढले गेले होतं?
पहा प्रश्न महत्वाचा आहे। या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न हा 2 वेळा विचारला होता की मराठा आणि ब्रिटिश दरम्यान, किंवा असं विचारलं होतं की दुसरं अँग्लो मराठा युद्ध कोणाकोणात झालं होतं। पहा मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान, पण या ठिकाणी विचारलंय की ते जे आहे दुसरे अँग्लो मराठा युद्ध ते किती वर्ष चाललेलं होतं, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर एकूण 2 वर्ष। लक्षात ठेवा, जे दुसरं अँग्लो मराठा युद्ध झालं जे की मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान झालं होतं, तर ते जे युद्ध आहे हे 2 वर्ष चाललेलं युद्ध होतं। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोलीमधील ग्लोरी ऑफ अलापल्ली या ठिकाणी आढळणारा सर्वात वृक्ष खालीलपैकी कोणता आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला उंच देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। लक्षात ठेवा, या ठिकाणी एक प्रश्न असा विचारला होता की ग्लोरी ऑफ अलापल्ली हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे। तर पहा गडचिरोलीमधील ग्लोरी ऑफ अलापल्ली या ठिकाणी सर्वात जास्त आढळणारा वृक्ष तो आहे साग। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत वित्तीय सहाय्यासाठी लक्षित शेतकरी गट डॅश हा आहे। प्रश्न हा महत्वाचा आहे। पहा आपल्या राज्यामध्ये एक योजना आहे किंवा एक स्कीम आहे म्हणता येईल त्याला, तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना। या योजनेअंतर्गत वित्तीय सहाय्यासाठी पहा म्हणजे अर्थसहाय्यासाठी जो टार्गेट केलेला शेतकरी आहे तर तो कोणता गट आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, अनुसूचित जमातीमधील जे काही शेतकरी आहेत। लक्षात ठेवा, म्हणजे एसटी कॅटेगरीमधील जे काही शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत जे काही उमेदवार येतात त्यांना आर्थिक सहाय्य केलं जातं। लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। अनुसूचित जमातीमधील शेतकरी त्यांच्यासाठी ही स्कीम जी आहे ही उपलब्ध असते। यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेत एका वर्षात किती सत्रे आयोजित केले जातात। पहा मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। लोकसभेवरती आधारित प्रश्न आपल्याला विचारला आहे की जी लोकसभा आहे त्यामध्ये एका वर्षामध्ये किती वेळा सत्र हे सादर केले जातात। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर एकूण 3 सत्र जे आहेत हे एका वर्षामध्ये आयोजित केले जातात लोकसभेमध्ये। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल 3 सत्र। यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त होती। मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे का पहा, कारण 2011ला जी जनगणना झाली त्यावरच आपल्याला हे इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जाणार आहेत। कारण 2021ला जी होणारी जनगणना होती तर ती कोविडमुळे घेण्यात आलेली नाही, त्यामुळे जे काही प्रश्न असतील तर ते आपल्याला 2011च्या हिशोबाने दिलेले असतील। या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की 2011ची जी जनगणना झाली तर त्याच्यानुसार महाराष्ट्र राज्यात असा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये ज्या अनुसूचित जमाती आहेत, लक्षात ठेवा एसटी ज्या आहेत तर यांची लोकसंख्या असणारी सर्वात जास्त असणारा जिल्हा कोणता आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे हा 2011च्या जनगणनेनुसार त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अनुसूचित जमातींची लोकसंख्या होती। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्योत्तर अर्थव्यवस्थेच्या विकासाचे प्रारूप देणाऱ्या 8 प्रमुख भारतीय उद्योजकांच्या प्रस्तावाला काय नाव देण्यात आले होते। प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे। या प्रश्नाचा उल्लेख MPSC मध्ये सुद्धा करण्यात आला होता। याच प्रश्नाचा उल्लेख किंवा हा प्रश्न जशाच तसा आपल्याला PWD 2019ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला एक वेळा फक्त ग्रामसेवक भरती जी झाली आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। थोडासा प्रश्न हार्ड आहे पण प्रश्न चांगला होता। भारताच्या स्वातंत्र्योत्तर अर्थव्यवस्थेच्या विकासाचे प्रारूप देणाऱ्या जे काही 8 प्रमुख भारतीय उद्योजक आहेत तर त्यांच्या प्रस्तावाला काय नाव देण्यात आलं होतं। तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर त्याला बॉम्बे प्लान असं नाव देण्यात आलं होतं। लक्षात ठेवा, बॉम्बे प्लॅन असं नाव त्यांना देण्यात आलेलं होतं। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे हे कोणत्या ब्रिटिश राज्याच्या पदार्पण स्मरणोत्सवासाठी बांधण्यात आले होते। पहा प्रश्न महत्वाचा आहे। मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया यावरती आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात। पहा गेटवे ऑफ इंडियावरती पहिला प्रश्न आहे की गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर पहा ते आहे मुंबई या ठिकाणी स्थित आहे। यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की ते कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले, 1911 या वर्षी ते स्थापन करण्यात आले। तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या राजाच्या सन्मानासाठी किंवा एक प्रकारे स्वागतासाठी ते जे गेट आहे गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आलेलं होतं, तर त्या ठिकाणी हाच प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 3 जॉर्ज पंचम जो आहे तर त्याच्या स्मरणात्सव किंवा एक प्रकारे त्याच्या याच्यासाठी स्वागतासाठी हे जे गेट आहे गेटवे ऑफ इंडिया
हे बांधण्यात आलेलं होतं। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य एकमेकांना जोडली गेली आहेत? पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तेरेखोल पूल आणि याच पुलामुळे दोन राज्य हे जोडली गेलेली आहेत, तर ते राज्य कोणती आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र आणि गोवा। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, कधी कधी आपल्याला प्रश्नावरून उत्तर लगेच जाणवून जातं, कारण गोव्याच्या साईडचा जे जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील तो आहे सिंधुदुर्ग। त्यामुळे लक्षात ठेवायचे गुजरात कर्नाटक हे ऑप्शन मध्ये येणारच नव्हतं। महाराष्ट्र आणि गोवा ही जी दोन राज्य आहेत, तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल जो पूल आहे त्याच्यामुळे जोडण्यात आलेले आहेत। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, तोफ, किल्ला, शमशेर हे जे शब्द आहेत हे कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत? पहा, 3 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, तोफ आहे, किल्ला आहे आणि शमशेर आहे। हे जे तीनही शब्द आहेत हे कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर हे प्रॉपर फारसी शब्द आहेत, फारसी भाषेतील, आणि तेच सध्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द होत नाही? पहा, समानार्थी शब्द नाही असा प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी शब्द आहे अनुरक्त, समानार्थी शब्द कोणता होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर अनासक्त हा समानार्थी शब्दामध्ये येत नाही। यामध्ये इत्यायुक्त, अनुरागी, प्रेम शब्द हे जे तीनही शब्द आहेत लक्षात ठेवा, हे अनुरक्त या शब्दाला समान अर्थाचे असणारे शब्द आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतातील मूलभूत विज्ञानासाठी सगळ्यात पायाभूत संशोधन करणारी सगळ्यात जुनी संस्था आहे? हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे, 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। तर भारतातील अशी कोणती संस्था आहे की जी भारतातील मूलभूत विज्ञानासाठी सगळ्यात बेस म्हणजेच पायाभूत संशोधन करणारी सगळ्यात जुनी असणारी संस्था आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स। ही जी संस्था आहे ही अशी सर्वात जुनी संस्था आहे की जी मूलभूत विज्ञानासाठी बेसिक संशोधन म्हणजे पायाभूत संशोधन करणारी संस्था ठरलेली आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवायचं, ही जी संस्था आहे नाव परत एक वेळा ऐकून घ्या, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स। पर्याय क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे, हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल? पहा, हातातोंडाशी गाठ पडणे। मित्रांनो, आपल्याला वाक्प्रचार म्हणी हे जे आहे हे नेहमी विचारलं जातं, लक्षात ठेवा, त्यामुळेच हे प्रश्न आपण डेली घेत आहोत। तर पहा, हातातोंडाशी गाठ पडणे याचा अर्थ काय होईल? तर पर्याय क्रमांक 1 जेमतेम खाण्यास मिळणे असं त्याला म्हटलं जातं। पहा, हातातोंडाशी गाठ पडणे। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे, ज्या दोषामुळे व्यक्ती तुमच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला डॅश म्हटलं जातं? पहा, खालीलपैकी असा कोणता दोष आहे किंवा डोळ्यांचा आजार आहे की त्यामध्ये वस्तूंना स्पष्टपणे पाहू जाऊ शकत नाही? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर लघु दृष्टी दोष असं त्याला म्हटलं जातं आणि त्यालाच इंग्रजीमध्ये पहा मायोपिया असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा। तर या आजारामध्ये जो व्यक्ती आहे तर त्याला स्पष्टपणे पाहता येत नाही। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन हा दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपल्याला जागतिक दिनविशेषवरती प्रश्न घेतलेला आहे आणि जागतिक दिनविशेषवर आपण ऑलरेडी एक टोटल डीप मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, तो पाहण्यासाठी लिंक त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, कारण त्यामधील 1 ते 2 मार्क्स हे आपल्याला नेहमी पडणारे मार्क्स असतात। तर पहा, आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 21 मार्चला दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणाच्या हस्ते ई फायलिंग 2.0 या सेवेचा प्रारंभ झालेला आहे? आणि मित्रांनो हे जे 26 ते 30 प्रश्न असणार आहेत, पहा हे 30 प्रश्न टोटल असणार आहेत करंट अफेअर्स 2023 वरती, त्यामुळे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे। तर पहा, सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणाच्या हस्ते ई फायलिंग 2.0 ही जी सर्व्हिस आहे ही सुरू करण्यात आलेली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते पहा सर्वोच्च न्यायालयामध्ये ई फायलिंग 2.0 सेवेचा प्रारंभ झालेला आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, वाजपेयी असेंट ऑफ द हिंदू राईट्स
1924 टू 1977 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, पुस्तक महत्वाचं आहे. पुस्तक परत एक वेळा ते ऐकून घ्या. वाजपेयी असेंट ऑफ द हिंदू राईट्स 1924-1977 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर अभिषेक चौधरी जे आहेत या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि मित्रांनो, आपण मराठीमध्ये पहा जेवढे काही 100 महत्त्वाचे असणारे पुस्तक आहेत आणि 100 त्याचे लेखक आहेत, तर त्यावरही डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तेही बुक्स एक वेळा आपण वाचून घ्या. पर्याय 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे? प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. काही ठिकाणी यामध्ये आपल्याकडून मिस्टेक झालेल्या आहेत थोड्याशा. लिहितं लष्कर झाला आहे, तर या ठिकाणी लष्कर असा शब्द असतो. ज्यावेळेस तुम्ही PDF डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला ही मिस्टेक दिसणार नाही. तर पहा, कोणत्या देशाच्या लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच महिलांचा समावेश करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर भारताचा जो तोफखाना रेजिमेंट आहे यामध्ये सर्वात पहिल्यांदा महिलांचा वापर करण्यात म्हणजे एक प्रकारे त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई मेट्रोमध्ये ज्येष्ठ नागरिक व अपंग तसेच विद्यार्थ्यांना किती प्रवास भाड्यात सवलत टक्के मिळणार आहे? पहा, प्रश्न एक वेळा समजावून घ्या. थोडंसं मिस्टेक झालं यामध्ये बोलण्यामध्ये आपल्याकडून. तर मुंबई मेट्रोमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व विद्यार्थ्यांना प्रवास करताना त्या भाड्यामध्ये किती टक्के सवलत मिळणार आहे, म्हणजे त्या भाड्यामध्ये त्यांना किती टक्के डिस्काउंट हे दिलं जाणार आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर 25%. लक्षात ठेवा, 25% जे आहे हे डिस्काउंट दिलं जाणार आहे मुंबई मेट्रोमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल 25%. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 30वा. महाराष्ट्र राज्यातील पहिले सरकारी वाळू विक्री डेपो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण मे 2023 मधील करंट अफेअर्स मधील उचललेला प्रश्न आहे. तर पहा, महाराष्ट्र राज्यातील पहिले सरकारी वाळू विक्री डेपो कोणत्या जिल्ह्यात सुरू होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे. बायचान्स मित्रांनो, ज्यावेळेस परीक्षा सुरू होईल आणि त्यावेळेस जर अहमदनगर ऑप्शन नसलं तर त्या ठिकाणी पहा अहिल्यादेवी असं येऊ शकतं, अहिल्यादेवी नगर. कारण सध्या जे आहे जिल्हे बदलाबदली, त्यांचं नाव बदलाबदली, त्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजन होणारं वातावरण आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे हा 2011च्या जनगणनेवर विचारण्यात आलेला आहे. कारण 2021ला आपली जनगणना झालेली नाही, त्यामुळे जी रिसेंट जनगणना असणार आहे त्यातील हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याची जी लोकसंख्या आहे ही सर्वात जास्त होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर ठाणे हा जो जिल्हा आहे, लक्षात ठेवा, तर ठाण्याची लोकसंख्या 2011 नुसार 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त होती. लक्षात ठेवा. यानंतर पुन्हा 2014 मध्ये ठाण्याचे 2 जिल्ह्यामध्ये रूपांतर झालं. एक आहे पहा ठाणे आणि दुसरा जिल्हा जो आहे तो आहे पालघर. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. ठाण्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती. यानंतरचा प्रश्न आहे, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छपाई केंद्र म्हणजे त्याला आपण सिक्युरिटी प्रेस म्हणतो, तर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. पहा, सिक्युरिटी प्रेस म्हणजे चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छापण्याचे जे यंत्र आहे किंवा केंद्र आहे ते आपल्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर नाशिक हा जो जिल्हा आहे, पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक या ठिकाणी आहे सिक्युरिटी प्रेस. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडायचा आहे. पहा, नियतकालिका यासाठी आपल्याला शब्दसमूह निवडायचा आहे किंवा त्याचा एक अर्थ निवडायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. लक्षात ठेवा, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी आपल्याला एक शब्दसमूह दिलेला आहे, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर नियतकालिकाचा अर्थ होतो ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. तर आता यामध्ये पहा, या ठिकाणी पहिला ऑप्शन काय आहे? एका वर्षाने प्रसिद्ध होणारे. तर एका वर्षाने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हटलं जातं पहा वार्षिक.
या ठिकाणी आहे की प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे, प्रत्येक दिवशी प्रसिद्ध जे होतं त्याला म्हटलं जातं पहा दैनिक, म्हणजे डेली म्हणजेच रेग्युलर दिवसेंदिवस हे प्रसिद्ध होतं. तिसरा क्रमांक आहे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, त्याला म्हटलं जातं पहा नियतकालिका, नियतकालिक त्याला म्हटलं जातं ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणे. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे, म्हणजेच त्याला म्हटलं जातं पहा मासिक. आणि आपलं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर नफा तोटा ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे. यामध्ये नवा कोरा, जुना पुराणा, थट्टा मस्करी हे जे तीनही आहेत लक्षात ठेवा, हे समान अर्थाचे असणारे शब्द आहेत. आणि नफा तोटा हे जे आहे हे विरुद्धार्थी शब्द असणारा जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर तालिबान हा जो देश आहे किंवा तालिबान ही जी संघटना आहे ही एक आतंकवादी संघटना आहे आणि तिने नुकताच म्हणजे काही 1-1.5 वर्षापूर्वीच एका देशावरती कब्जा केला आहे किंवा त्याला म्हटलं होतं की त्या देशाची सत्ता जी आहे तर ती तालिबानने मिळवलेली आहे. तर तो देश कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जो अफगाणिस्तान देश आहे पहा, अफगाणिस्तान हा जो देश आहे तर या देशाची सत्ता जी आहे ही तालिबान या देशाने मिळवलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रथमाध्याय या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडायचा आहे. पहा प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला संधी विग्रह महत्त्वाचा विचारला जातो आणि याच कारणाने आपण जवळपास 100 संधी विग्रह जे आहेत ते प्रत्येक परीक्षेला विचारण्यात आलेले ते देखील घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच देईल. तर पहा प्रथमाध्याय या शब्दाचा संधी विग्रह कोणता होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर प्रथमा अधिक अध्याय, म्हणजे त्याला शब्द होईल पहा प्रथमाध्याय. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा प्रथमाध्यायावरतीच आपल्याला हा प्रश्न 3 वेळा विचारण्यात आला होता, कारण 2019 ला जी PWD भरती झाली त्यामध्ये हे प्रश्न घेतण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे युनेस्को व वारकी फाउंडेशन याच्या वतीने देण्यात येणारा ग्लोबल टीचर प्राइज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा आपल्याला करंट अफेअर्समध्ये विचारला जाणार नाही, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला लॉकडाऊनमध्ये म्हणजे 2020 मधील हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला तयार होतात पहा, ग्लोबल टीचर प्राइज 2020 किंवा ग्लोबल टीचर प्राइज हा जो पुरस्कार आहे तर हा कोणाच्या वतीने देण्यात येतो. लक्षात ठेवा युनेस्को आणि वारकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येतो ग्लोबल टीचर पुरस्कार. आणि हा जो आहे हा 2020 या वर्षाचा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1 तर रणजित सिंह डिसले हे जे आहेत पहा एक शिक्षक आहेत तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे पंचायत राज प्रणाली ही एक त्रिस्तरीय संरचना आहे, तर खालीलपैकी कोणता टप्पा 3 स्तरीय संरचनेच्या तळाशी आहे. पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न पंचायत राजवरती आधारित घेण्यात आलेला प्रश्न आहे आणि असे जे प्रश्न असतात हे तलाठी भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न असतात. तर पहा पंचायत राज प्रणाली ही जी आहे तर ही एक 3 स्तराची असणारी एक संरचना आहे. तर यामध्ये विचारले की त्या 3 टप्प्यामध्ये शेवटचा जो टप्पा आहे किंवा सगळ्यात तळाशी असणारा टप्पा आहे तो कोणता होईल. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर ग्रामपंचायत हा जो आहे हा पंचायत राज प्रणालीमधील सर्वात शेवटचा किंवा तळाचा टप्पा आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील प्रथम सायबर विद्यापीठ स्थापन होत आहे. प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. भारतातील पहिले यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे हे स्थापन होणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील आपल्या पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे हे स्थापन होत आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणारी एक योजना आहे जिचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना. तर ही जी योजना आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर गरिबांसाठी मोफत उपचार. लक्षात ठेवा, यासाठी योजना आहे पहा फुले जीवन ज्योती योजना, आणि ही जी योजना आहे गरिबांसाठी त्यामध्ये मोफत उपचार दिला जातो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्द असणारी पण कशी चुकीची जोडी आहे, म्हणजेच अयोग्य असणारी जोडी आहे. यामध्ये पहा उन्नती अधोगती, आवश्यक अनावश्यक, कृपा अवकृपा हे जे आहेत तर ह्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. एक ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे की पहा विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी. लक्षात ठेवा, अयोग्य जोडी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सरळ प्रश्न विचारला आहे की समानार्थी शब्दाची जोडी. तर लक्षात ठेवा कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी आहे ही अयोग्य असणारी जोडी आहे, म्हणजे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारत गौरव हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे हा 2019 ला देखील विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर पहा पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्रातील असा खालीलपैकी कोणता खेळाडू आहे की त्या खेळाडूला भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जो धनराज पिल्ले खेळाडू आहे पहा धनराज पिल्ले यांना लक्षात ठेवा पूर्व बंगाल फुटबॉल क्लब जो आहे कोलकात्याचा तर त्यांच्याकडून भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. पहा हँगिंग गार्डन जे आहे हे राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर मुंबई या ठिकाणी आहे पहा स्थित हँगिंग गार्डन. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता. 2021 ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. 2023 ला जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि 2019 ला हा प्रश्न आपल्याला PWD मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे, इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर हँगिंग गार्डन जे आहे हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पाण्यावरची रेघ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. पहा पाण्यावरची रेघ याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 क्षणिक याचा अर्थ होतो पहा पाण्यावरची रेघ. क्षणिक म्हणजे काय तर काही सेकंदापुरती एखादी गोष्ट होणे त्यालाच म्हणतो आपण पहा पाण्यावरची रेघ. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आतापर्यंत चेक केला तर जवळपास 9 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जेवढ्या काही सरळ सेवा असतात त्यातील जे काही असे कथासंग्रह असतात, पुस्तकं असतात किंवा जे काही असं असेल त्यामध्ये लेखक आणि त्यांचं साहित्य यावर हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक आहेत पहा पर्याय क्रमांक 3 तर बाबूराव बागुल हे त्याचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे जे वाकाटक राजा प्रवरसेना दुसरा याची राजधानी आढळली होती. पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा TCS नेच प्रश्न घेतलेला होता, पण हा जो प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे. पहा नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचं असं नाव काय आहे की त्या ठिकाणी वाकाटक राजा जो होता राजा प्रवरसेना दुसरा तर याची राजधानी आढळली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर मनसार या ठिकाणी. लक्षात ठेवा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मनसार आणि या ठिकाणी जो पुरातत्व विभाग आहे किंवा त्याचं जे उत्खनन स्थळ आहे ते आहे मनसार आणि त्याच ठिकाणी जो वाकाटक राजा होता प्रवरसेना दुसरा याची राजधानी होती. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजार जो आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. BSE म्हणजेच आपण त्याला म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, पण एक वेळा प्रश्न आपल्याला थोडासा अल्टरनेट विचारला होता. जो मुंबईतील शेअर बाजार आहे तर तो कोणत्या रोडवरती स्थित आहे. लक्षात ठेवा, तर तो आहे दलाल स्ट्रीट. लक्षात ठेवा दलाल स्ट्रीट याचे म्हणजे या ठिकाणी आहे मुंबई शेअर बाजार. पण या ठिकाणी विचारलं की त्याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झालेली आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 1875. लक्षात ठेवा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. 1875 मध्ये BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जे जगातील काही 4-5 असणारे जुने स्टॉक एक्सचेंज आहेत तर त्यामध्ये देखील मुंबईचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित असणारी संस्था आहे. प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पहा एक संस्था दिलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही जी आहे ही कोणत्या शहरामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पुणे या शहरामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा अर्धा भाग गुजरातमध्ये अशा प्रकारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन स्थित आहे. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण घेऊया गुजरात, या ठिकाणी घेऊया महाराष्ट्र. तर त्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे, अर्धा भाग गुजरातमध्ये आहे आणि हे एक रेल्वे स्टेशन आहे. तर ते रेल्वे स्टेशन कोणतं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर नवापूर हे जे रेल्वे स्टेशन आहे याचा अर्धा भाग गुजरात या राज्यामध्ये येतो आणि याचाच उरलेला अर्धा भाग जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवा त्या ठिकाणी आहे रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल नवापूर. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय पोस्टाची खालीलपैकी कोणती सेवा ही कायमची बंद करण्यात आलेली आहे. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही इंडियन पोस्ट आहे तर त्यांनी त्याच्या काही सेवा पाठीमागे देखील बंद केलेल्या होत्या. तर त्या सेवेपैकी अशी कोणती सेवा आहे किंवा कोणती सर्व्हिस आहे की ती त्यांनी कायमची बंद करून टाकलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जी टेलिग्राम सेवा होती. पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. टेलिग्राम जी सर्व्हिस होती ही इंडियन पोस्टने कायमची बंद केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत. पहा हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील पहिल्या महिला ज्या आहेत यावरती हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सोनिया गांधी ह्या ज्या आहेत ह्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल सोनिया गांधी. यानंतरचा प्रश्न आहे बलवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर 1959 मध्ये राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राजचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा या ठिकाणी प्रश्न विचारले 2 प्रश्न हे तयार होतात. तर पंचायत राज जी आहे ही सर्वात पहिल्यांदा राजस्थानमध्ये सुरू झाली आणि या ठिकाणी प्रश्न विचारलाय की बलवंतराय मेहता कमिटी जी आहे तर याच्या सुधारणा आल्याच्या नंतर म्हणजेच 1959 मध्ये राजस्थान या राज्यात सर्वात पहिल्यांदा पंचायत राजचं उद्घाटन जे आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर जवाहरलाल नेहरू. पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पहा राजस्थान या राज्यामध्ये. मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा कारण याच ठिकाणापासून पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जातो सूरजकुंड मेळावा किंवा एका ठिकाणी आलं तर सुरजाकुंड मेळावा आणि 2020 मध्ये तो सुरू करण्यात आला आहे. पण तो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर हरियाणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा सूरजकुंड मेळावा जो आहे हा 2020 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो मेळावा आहे हा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून तो ओळखला जातो. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली होती. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो विचारले जातात. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो फॉरवर्ड ब्लॉक आहे याची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोसनी. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की ही जी हा जो पक्ष आहे याची स्थापना कोणी केली. तर पहा सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली 1939 या दिवशी केली म्हणजे या साली केली होती 3 मे 1939 ला सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीचा एक पक्ष स्थापन केला. त्याचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि मराठी गायक खालीलपैकी कोणत्या नावाने परिचित आहेत. किंवा एक प्रकारे प्रश्न आहे की जे नारायण श्रीपाद राजहंस जे आहेत तर यांचं टोपण नाव पहा टोपण नाव काय आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर बालगंधर्व या नावाने त्यांना ओळखलं जातं। याच ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला होता की बालगंधर्व म्हणून कोणाची ओळख आहे, तर बालगंधर्व जे आहे हे नारायण श्रीपाद राजहंस यांना दिलेलं टोपण नाव आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे देशात आर्थिक गुन्हेगारीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कारण यामध्ये 26 ते 30 हे जे 4-5 प्रश्न आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2023 वरती घेतलेले आहेत। तर पहा त्यापैकी प्रश्न आहे देशात आर्थिक गुन्हेगारीत कोणतं राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा हे देशात आर्थिक गुन्हेगारी जे आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे राजस्थान। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पहा भारताच्या अणुऊर्जा आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर A.K. मोहंती। लक्षात ठेवा A.K. मोहंती कधी कधी यांच्याऐवजी आपल्याला ऑप्शन मध्ये दिलं जाणार आहे पहा अजित कुमार। लक्षात ठेवा अजित कुमार मोहंती। लक्षात ठेवा अजित कुमार मोहंती किंवा कधी कधी A.K. मोहंती दिलं जाईल, आणि हे जे आहेत तर हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार जगात कोणत्या देशामध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त आहे, किंवा सर्वात जास्त CO2 जो आहे हा उत्सर्जित केला जातो असं देश कोणता आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जो चायना आहे किंवा चीन जो देश आहे तर या देशामध्ये सर्वात जास्त CO2 जो आहे तो उत्सर्जित केला जातो। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात ओबीसीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे। खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ते सर्वप्रथम असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्या ठिकाणी ओबीसी सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर ओडिशा हे जे राज्य आहे यामध्ये ओबीसी सर्वेक्षण जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल। यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाचा फेरविचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे। प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे, हा देखील आपण करंट अफेअर्स 2023 वरती प्रश्न घेतलेला आहे। तर भारतीय दंड संहितेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमाचा फेरविचार करण्याची जी ग्वाही आहे हे केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिलेली आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कलम 124A। पहा कलम 124A हे जे कलम आहे या कलमाचा फेरविचार करण्याची जी ग्वाही आहे ही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते पहा 30 प्रश्न। या 30 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळतील। सोबतच पहा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF आणि काही विविध प्रकारच्या नोट्स असतील त्या जर मिळवायच्या असतील तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करू शकता। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।